हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर। रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार, तर भास्कर जाधवांचीही ठाकरेंवर जाहीर नाराजी। रवींद्र वायकर थोड्याच वेळात शिंदे गटात प्रवेश करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत वायकरांचा पक्षप्रवेश होणार, तर अजून काहीही ठरवलेलं नाही। रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी सत्ता असताना मला मंत्री केलं नाही, पक्षफुटीनंतरही मला गटनेता केलं नाही। भास्कर जाधवांची ठाकरेंवर जाहीर नाराजी। ओमराजेंना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी ठाकरेंना 10 कोटींचा चेक दिला होता। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट। ओमराजेंना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी ठाकरेंना 10 कोटींचा चेक दिला होता। तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार ठरण्याची शक्यता। बैठकीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्या दिल्लीला जाणार। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। महायुतीच्या जागा वाटपाबाबत उद्या फायनल होईल। तिघांचा सन्मान राहील अशा जागा मिळतील, अजित पवारांची माहिती। भाजपसोबत जाताना लोकसभेच्या 9 आणि विधानसभेच्या 90 जागा मिळणार असं अजितदादांनी सांगितलं होतं। रोहित पवारांचा दावा, तर सत्तेत गेलेल्यांना दिल्लीत मुजरा करावा लागतोय, रोहित पवारांची टीका। परभणीची जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता। गेल्या वेळी परभणीत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्यानं ही जागा दादा गटाला सोडली जाणार, सूत्रांची माहिती। भाजपसोबत 30 वर्षांपासून भावनिक युती, भाजप शिवसेना यांची युती टिकली पाहिजे, शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य। काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, सोलापुरातून प्रणिती शिंदे, तर पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। पुण्यात कार्यक्रमातही अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधला दुरावा कायम। अजित पवार घाईत होते, सुळेंचं स्पष्टीकरण, तर अजित पवारांनी अबोल्यावर बोलणं टाळलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।